हॅलो ऑल वेलकम. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आता आपण पट्टायामधून नेक्स्ट डेस्टिनेशन जर एखाद्याचं फुकेट आणि क्राबी असेल तर तुम्ही जर चेक केलं तर एअरलाईनचं तिकीट खूप महाग आहे, जवळजवळ 12,000 आणि त्याच्यापेक्षा जास्त वन वे आणि वन पर्सनसाठी. तर एक बेटर ऑप्शन म्हणून या ठिकाणी बरेचसे लोक बसचं ऑप्शन चूज करतात, जी की ओव्हरनाईट बस राहते. तर आता हे आहे पट्टायाचं नॉर्थ बस टर्मिनल. ठीक आहे, तर इथून तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये बँकॉकसाठी बसेस मिळतील. हे बघा, हे जे आहे काउंटर नंबर 4 आहे आणि मोशीतला इथे बँकॉकला बस मिळेल तुम्हाला फ्रॉम पट्टाया. तर इकडे वेगळे वेगळे स्टेशन्स आहेत, बस टर्मिनल्स. इकामाई आहे मोशी, देन इकडे पार्सल सर्व्हिसचं पण एक काउंटर आहे. तर सगळ्यात बेस्ट आणि चीप ऑप्शन असं आहे की तुम्ही बसने जाऊ शकता. तर मोस्टली मोशीची तुम्ही बस पकडू शकता आणि तिथून पुढे नंतर फुकेट किंवा क्राबीला तुम्ही डिरेक्ट बस असते, ओव्हरनाईट चालते. मग त्याच्यामध्ये पण एक तासाचा गॅप राहील, जसं की 5-6 ते तिथे गेल्यानंतर लक्षात येईल. तर बेटर ऑप्शन हे चूज करा. तर हे आहे बसचं, जिथून तुम्ही तिकीट घेऊ शकता. आणि तिकीट घेतल्यानंतर हे बघा, इथे टाईम पण दिलेला आहे त्यांनी 11 वाजताचा. म्हणजे बस तुम्हाला आता 11 वाजताची आहे आणि तुम्ही 11 वाजताचं तिकीट घेऊ शकता. तर इथून तिकीट घेतल्यानंतर एक थोडंसं पुढे गेलं की एक बॅक साईडला तिथे बसेस लागलेले असतात. बसेस एकदम कम्फर्टेबल आहेत या, जसं की मी तुम्हाला बँकॉकवरून पट्टायाला येताना दाखवली होती. सेम बस खूप कम्फर्टेबल, स्पेस पण भरपूर असतो, सामान ठेवायला जागा आहे त्यांची. तर हे या ठिकाणी इथे लोक वेट करणार आणि आपापल्या बस नंबर इथे लिहिलेले आहेत. तर त्याच्यासमोर बस येते आणि तुम्ही बसमध्ये बसून तुमची जर्नी एन्जॉय करू शकता. मी बघू शकते इथं बरेचसे इंडियन्स लोक पण आलेले आहेत. सगळे लोक हाच ऑप्शन प्रिपेअर करतात, कारण यांचे जे थाई एअरवेज आहेत, लोकलच्या एअरवेज, तर त्याच्यामध्ये थोडंसं रिव्ह्यू पण तुम्ही चेक करा. जर तुम्हाला फ्लाईटने जायचं असेल तर ऑफकोर्स 1-1.5 तासामध्ये ती क्राबी किंवा फुकेटला तुम्हाला पोहोचू शकते, पण त्याचे रिव्ह्यूज तुम्ही एकदा चेक करा. बऱ्याच वेळेला या एअरलाईन्स डिले होतात, तर दॅट इज नॉट रिकमेंडेड आणि खूप कॉस्टली पण आहे. तर चिपर ऑप्शन असा आहे आणि तुमचं एक ओव्हरनाईट पण स्टे होऊन जाईल याच्या बसमध्ये. आणि जी ओव्हरनाईटची बस मी सांगत आहे तुम्हाला, बँकॉक टू फुकेट किंवा क्राबी. तर आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन क्राबी आहे, तर आम्ही तिथून डिरेक्टली क्राबीला बस घेणार. ऑलमोस्ट 14 बसची जर्नी आहे, पण रात्रीचा प्रवास असणार आहे आणि आतमध्ये भरपूर सारी व्यवस्थित आहे, व्यवस्थित जाऊ शकता तुम्ही, कम्फर्टेबल. आतमध्ये टॉयलेट्स पण आहेत, तर ते आतमध्ये मी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल बसचं कसं आहे काय आहे ते. तर हे एक बेटर ऑप्शन आहे, तर सगळे आय थिंक हे चूज करू शकता तुम्ही. तर हे बघू शकता, हे असं आहे बस टर्मिनल. तर हे आहे नॉर्थ पट्टाया बस टर्मिनल. ओके, सो फॉरेनर्स लोक पण हे चूज करतात. ठीक आहे, बँकॉकला गेल्यानंतर मी तुम्हाला ती बस दाखवेल, तिथले बसचं टर्मिनल, काउंटर वगैरे दाखवेल मी सगळं. ओके.